आई झाली का चपाती? हो झाली की. भूक लागली तुला? हो झाली. चपाती वांग्याची भाजी जेव आता. हो अशा तू लवकर आली तू? हो. देवपूजा झाली आता. देवाला फुलं आणून घालायचेत. बघा जास्वंदातला दुसरा प्रकार आहे. एवढं मोठं लागतंय बघा हे फुल. आवडते मला. नर्सरीतून यांनी आणले. आली तोपर्यंत दे. काय देऊ तुला? स्वस्तिकाचे मोगऱ्यालाच एक फुल लागले. एकच लागलं वाटतं ना. आणू थांब पडशील. पाणी घातलं आत्ताच. पाणी आलं होतं. चिखल झालाय सगळं. गोकर्णाचा वेल आलाय बघा केवढा मोठा. गोकर्णाची तर गोकर्णाला भरपूर लागते फुलं. अक्षु स्वामींना फुल घालू. मगाशी मी फोटो वगैरे पुसला. फुल घालायचं. ते का नाही घालता? श्री स्वामी समर्थ. गेलं तिकडं. कुठे गेलं? आणू दाखव. हा चल चल चल. हा असं दाखवायचं काय मला? आपण मारायचं. देवपूजा झाली. आता फुलं घालायची. फुलं घातल्याशिवाय प्रसन्न वाटत नाही. छान वाटतं फुलं घातली की. बघा त्या दिवशी आपण केलेली बटाट्याची 5 किलोचे केले. ते सुकून एवढे झाले. आता मी थोड्या वेळानं तुम्हाला तळून दाखवते. चला आपण आता चिप्स तळून बघूया बटाट्याचे कसे झाले. फुलं मोठे होते. बघा पांढरे शुभ्र झाले. उपवासाला आज काही उपवास नाहीये, पण म्हणलं आता तुम्हाला दाखवायसाठी खरं तर तळले मी.
आज तर खरं तर उपवासाचे आहेत, पण आज काही उपवास नाही आहे, दाखवायसाठीच तळले होते. त्यामुळं आज ना चाट मसाला ह्याच्यावर टाकून मीठ टाकून खाल्लं तर चालतं, थोडंसं चटपटीत छान लागतं. आणि उपवास असेल तर मग काय फक्त तांबडं तिखट आणि मीठ टाकून खायचं. गॅसचं कनेक्शन इथं घरापर्यंत आलेलं आहे. याचं मीटर आहे ना तो बाहेर लावलाय बघा. इथे असं कॉक बसून हे असं आलेलं आहे इथंपर्यंत. मीटर मात्र बाहेर याचं जोडून गेले, पण अजून चालू तर काही झालेलं नाही. होईल म्हणलं चालू काय मी त्याला कधी होते. मी हिरवा खात्यानं काय निघाला म्हणून मी परत झाडाचा खात्या आणला. आता घासायचं चालू. तेलकट फोडणीचं डाग पडून तेल पीठ सांगितलं काय खूप डाग पडते तिथं. सगळं किचन मी ना 4 दिवसाला सारखं रोज धुतेच मी, पण रोज इतकं सगळं डीप क्लीन करत नाही. रोज आपलं फक्त धुवून काढते. आज मात्र सगळं साहित्य काढून इथलं म्हटलं घासून घ्यावं. आणि आता काय झाले, उन्हाळा पण खूप आहे. तर आज ना माझ्या शेजारच्या मैत्रिणींना मी चहा प्यायला बोलवले. सहज आपलं माझ्या मनात आलं म्हणून. तर त्या येणार आहेत सगळेजण चहा प्यायला. येतील आता थोड्या वेळात. हे सगळं आवरावर करते आणि पटकन त्यांच्यासाठी चहा बनवते मी. त्यात आज शुक्रवार पण होता. माझी वैभवलक्ष्मीची पूजा असते दर शुक्रवारी. त्यामुळे त्या शेजारच्या ताई सगळे येणार होत्या. त्या पण मला बोलवतात. मी पण कधी जाते त्यांच्या घरी. प्रत्येक जणाच्या घरी आम्ही एकमेकींच्या जातो. गप्पा गोष्टी होत्यात. तेवढंच आपलं गेलं म्हणजे तेवढंच टाईमपास पण होतो आणि आपलं एकमेकांना शेअर होतात सगळ्या आपल्या गोष्टी. छान वाटतं आपलं एकमेकाला भेटून. छान आहे मॅडम. पूनमताई छान आहे. हो मी तिला बोलते आपल्या चालतंय काय तर कोण आहे. थँक्यू. आम्ही थँक्यू काहीच म्हटलं नाही बाई. विमान इकडे बघ तुमच्याकडे मागं सरायला काय का सांगायचं. आम्ही बघून बनायचं पापड आले. वडापाव घेतला असता बघ अक्षू. असंच म्हणायला शिवानीला सून आली बाई. सून कुठे अशी तिची एवढी असतात आपली आणि पॅड बीड तिला बी घालत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेअर करत नाही तुम्ही तर शेअर करा. आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.